निश्चितच आणि म्हणून इतर आमच्या विष्णुजी के रस्त्यामध्ये आलेल्या सगळ्या पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया या सगळ्यांचं स्वागत करतो. अजून एक विष्णुजीने एक छोटासा कॉल केला होता, एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स आपण आज इथं बोलवलेली आहे. तर मी विष्णुजीला विनंती करतो की ती कृपया प्रेस कॉन्फरन्स सुरू करावी, आपले काही प्रश्न असेल तर विचारावे. थँक्यू. एक वेगळा विषय आहे थोडासा, आणि हा वेगळा विषय जो आहे तो त्याचा शेवट जो आहे तो आनंदात होणारा याची मला खात्री आहे. नेहमी आता तुम्ही बघत असता की आपल्या शहरामध्ये ज्या प्रमाणात सगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःख असतात, पण कसं असतं की तुमच्या शहराची भौगोलिक परिस्थिती, राजकीय वातावरण, त्याच्यानंतर इथे काम करणारी मंडळी, त्यानंतर इथल्या सुख सुविधा, जरुरी ज्या व्यवस्था आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्यांवर त्या शहरातल्या लोकांचा एक हॅपीनेस इंडेक्स जो असतो तो अवलंबून असतो की तिथल्या शहरातली लोक जी आहेत ती किती सुखी आहेत, किती आनंदी आहेत. आणि हा हॅपीनेसचा जो इंडेक्स असतो तर तो समृद्ध करण्यासाठी आपल्या शहरातल्याच लोकांनी पुढे यायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात, वेगवेगळे लोक एकमेकांकडे जाऊन त्यांना भेटत असतात, खाण्याचे कार्यक्रम होतात. तर यामध्येच भर पाडण्यासाठी गेल्या कित्येक वर्ष आधी एक आपण सिनियर सिटीजनचा फॅशन शो घेतला होता. आणि गंमत कशी असते की एक वय गेल्यानंतर 60-65च्या पुढे गेल्यानंतर ती माणसं काही प्रमाणामध्ये रिकामी होतात, आणि जर त्या सरकारी क्षेत्रात असतील त्यांना काम नसतं, सीट नसते, कुठला हुद्दा नसतो, मग त्यांना ते जाणवतं की अरे जेव्हा मी माझ्या पोस्टवर होतो तेव्हा मला लोक कसे वागायचे, आता कसे वागतात, आज हा फरक पडतो. तर ही सगळी कमतरता दूर भरून करण्याची काम आहे ते आपल्या सगळ्या लोकांचं आहे. आणि त्याचाच असा प्रयत्न करतो की 21 तारखेला सिनियर सिटीजन डे आहे, आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन डे. तर त्याच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला आपण सिनियर सिटीजन साठी एक छान फॅशन शो करतो आहे. आता फॅशन शो म्हणजे असंच गरजेचं आहे की मॉडेल लोकांनी येऊन त्यावर रॅम्प करावं किंवा हे करावं वगैरे. तर हा फॅशन शो असेल, त्यांच्यातली एक मरगळलेली अवस्था दूर करणे, नवीन विश्वास त्यांच्यामध्ये दाखवणे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला एक चांगला संदेश देणे. तर या प्रकारचं आयोजन आपल्या 20 तारखेला होत आहे. कॉन्फरन्स एवढ्या लवकर घेण्याचं कारण असं आहे की 20 दिवस आहेत आता, आणि 20 दिवसामध्ये त्या लोकांना आम्ही तयार करणार. कारण अचानक काही लोकांच्या सुप्त इच्छा असतात पण त्या पूर्ण करू शकत नाही, आणि मग अचानक स्टेजवर जाऊन रॅम्प करणं जमणार नाही. त्याच्यावर 20 दिवस त्यांना छान ट्रेनिंग देणार, त्यांच्याशी छान एकरूप होऊन वागणार, आणि नंतर त्यांना त्या कॉम्पिटिशनसाठी तयार करणार. तर माझ्याबरोबर बाकी काही लोकही आहेत की जी याच्यामध्ये जॉईन होतील, आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी काही मंडळी भेटतील 20 दिवसात त्यांच्याशी येतील, भेटतील, आणि हा कार्यक्रम आपला साजरा करायचा आहे. तर तुमच्या सगळ्यांची साथ नेहमीच आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, आणि मी जे काही मला वाटतं ते याच्यात दिलेलं आहे. रॅम्प विनरला आपण काही देणार आहे का, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड काय असं? फर्स्ट सेकंड मागच्या वर्षीचं नाही, खूप वर्ष आधी. तर त्याचं फलित असं की एक 97 इयर्सची आजी होती गुजरात, आणि तिने रॅम्प केलं, सगळं शिकली. शेवटच्या वेळी जेव्हा फायनल एक एंट्री असते त्यावेळी मेरे हिसाब से करून एवढं आपको 2-3 मिनिट से ज्यादा मिलेगा नाही. आणि ती बाई आली अगदी म्हणजे 97, तुम्ही कल्पना करा की 97 वर्षाची बाई मिनी स्कर्ट घालून आली. आल्यावर तिने आपला वॉक केला आणि नंतर सिगरेट प्यायली अशी उडवली आणि चालली गेली. तिला पहिला नंबर ऑब्व्हियसली दिला आम्ही. त्याच्यानंतर तिने हे सांगितलं की मी याचं समर्थन करत नाही, पण या सुप्त भावना सगळ्यांमध्ये असतात. तर म्हणजे मी ती इतके वर्ष नाही करू शकते, गुजराती फॅमिलीतली आहे, पण म्हणजे मला या प्लॅटफॉर्म मध्ये करायला मिळाली. आणि तुम्हाला सांगतो साहेब, 4 दिवसानंतर ती ऑफ झाली. चार्जेस वगैरे आहे का? प्रक्रिया ठेवलेली आहे की कोणाला काही आजार नसेल, एन्झायटी नसेल कुठली, आणि त्याचं वागणं बोलणं चालेल. कारण मागे असे इन्सिडेंट झाले होते की ते आले तरी पण कोणाचा ऍक्सिडेंट झाला, पडलं, झडलं, कोणाला हायपरटेन्शन झालं, घाबरून गेले. तर
साधारण 20 लोक तरी याच्यामध्ये आम्ही ठेवू. विनरला काही पुरस्कृत करणार आहे का म्हणजे विनरला भरपूर पुरस्कार देणार आहे. काय देणार ते अजून हे करत नाही, पण बऱ्यापैकी लोक येतात, लोक देतात. टोटल किती 20 लोक हो केली आहे. 60 भी आजकल हमारे लिए 60 का है, तो ये तो उनको लगे ये जवान लोग आगे आगे जाते हैं, फिर वो भी हमारे चयन का एक क्राइटेरिया रहता है. याच्यामध्ये लेडीज जेंट्स असं मिक्सिंग मिक्स आहे. Mix आहे. Ladies gents. आणि सगळ्यात वयोवृद्धाचं अजून रजिस्ट्रेशन झालंय का तुमच्याकडे काय? नाही आता तर म्हणूनच 20 दिवस आधी प्रेस घेतली हा. की जेणेकरून लोकांना समजेल, लोक येतील आणि नंतर 5 तारखेपासून त्याचं आमचं प्रशिक्षण सुरू आहे. आणि बघू एखाद्या हिरोईन कोणीतरी आणणार आता, पण तो स्टेजच तसा स्वतः हिरो आहे असं मला वाटतं. लोकांना काय आवाहन करता येईल तुम्ही की बाबा हॅपीनेसचा इंडेक्स वाढवण्यासाठी तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमच्या आई बाबांना पाठवा, सासू सासऱ्यांना पाठवा, आजूबाजूला कोणी म्हातारे ग्रस्त असतील त्यांना पाठवा आणि वर्ल्ड सिनियर सिटीझन डे आनंदात साजरा करा. त्यानंतर तिकडे सोशल मीडियाचा वगैरे स्कोप नव्हतं, त्याच्यामुळे लोकांपर्यंत बातमी जाणं येणं आता यावेळी जास्त लोक येतील असं वाटतं. कारण त्याचा जिवंत अनुभव म्हणजे तरी पोहायचा आहे. तरी 10,000 लोक आले होते, तिथे आमची अपेक्षा नव्हती. तिथे 3,000 समजतील त्याने हेच वाटत होतं, पण ते 10,000 लोक आले आणि मजा आली. विनरला ऍड करता जे विनर राहतील किंवा जे विनिंग कपल राहतील त्यांना मी एक ओपन गाडी बनवलेली आहे. त्यांना नागपूर दर्शन म्हणून त्यांना जस्ट फ्लायर म्हणून पूर्ण शहरात त्यांची मिरवणूक नाही म्हणताय, त्यांना एक ऍप्रिसिएशन ऑफ राईड हॅपी राईड म्हणून आम्ही देणार आहे. अजून एक मागच्या अनुभव सांगतो की फक्त एक कॉम्पिटिशन नाही राहत. सपोज एखाद्याच्या घरची आजी किंवा आजोबा याच्यात पार्टिसिपेट करतात त्यांना हा एक पूर्ण फॅमिली याच्यात इन्व्हॉल्ड होते. आजीला तयार करणं, आजोबांना तयार करणं, त्यांची मेकअप आर्टिस्ट घेऊन येणं, म्हणजे त्या प्रत्येक घरातही कल्चर पण आपल्याला तिथं जेणेकरून दिसून येतं आणि त्या सगळ्यांना तेवढाच उत्साह राहतो. त्यामुळे फॅमिली गेट टुगेदरचा पण एक संदेश याचा खूप चांगला जातो. अच्छा, 8-10 वर्षापूर्वी आपण हा फॅशन शो घेतलेला होता, तर विदर्भातील किती आणि बाहेरचे किती होते याचे? काय दोघंच जण होते. अमरावती एक, शिंदवाड्याचं एक बरं,